शहादा नगर परिषद निवडणुकीत जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील यांनी मिळवलेला विजय अचानक घडलेला नाही, तर तो थेट जनतेतून घडलेला निकाल आहे। मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही शहादेकरांनी संमिश्र कौल देत नगराध्यक्षपद वेगळ्या हातात दिले। मात्र या विजयामागे काही ठोस कारणे ठळकपणे पुढे आली आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभिजित पाटील हे शहाद्याचे राहणारे, रोजच्या प्रश्नांना सामोरे जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। रस्ते, वाहतूक आणि दळणवळणाच्या प्रश्नांसाठी त्यांनी केवळ भाषणांपुरते न थांबता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केले। शहादा दोंडाईचा, शहादा शिरपूर तसेच मलोणी लोणखेडा रस्त्यांसाठी केलेले आंदोलने आजही मतदारांच्या लक्षात आहेत। दुसरा निर्णायक मुद्दा म्हणजे त्यांचे व्यासपीठावरील बोलणे। या शहादा शहराच्या हक्कासाठी, या शहादा शहराचं चांगलं होण्यासाठी नंदुरबार पासून ते मंत्रालयापर्यंत कोण जाणार आहे असा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठीची ही निवडणूक आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। एक अफवा तो ऐसी चली, बोले अभिजीत दादा और जनता विकास आघाड़ी के उम्मीदवारों को अगर चुन के लाए त्या स्टेजवर निवाडा म्हणे तर अभिजीत दादा डोंगरगाव रस्ताले 4 एकरवर मदरसा बांधावे म्हणे। अरे मना भाऊ, डोंगरगाव रस्ताले 1000 स्क्वेअर फीट ना प्लॉट नाही भेटणार मग दादा। एक तो पहिले अपना रिजर्व लागी जायले त्याला मग तू 4 एकरनी बात कराय ना। अरे कितला फेकशील रे मना भाऊ साहेब, हे कारण चालत नाहीये साहेब। साधी भाषा, थेट मुद्दे आणि प्रभावी मांडणीमुळे त्यांच्या भाषणातून अनेकांना चंद्रकांत रघुवंशी यांची झलक जाणवली। स्टार प्रचारक नसतानाही त्यांच्या कॉर्नर सभांनी मतदारांशी थेट नातं जोडले। तिसरा मुद्दा विरोधकांच्या प्रचारातून निर्माण झालेली सहानुभूती ठरला। भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सभा झाल्या, मात्र एका स्थानिक उमेदवाराला हरवण्यासाठी इतकी मोठी फौज, अशी भावना मतदारांत तयार झाली आणि त्याचा फायदा अभिजित पाटील यांना झाला। सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रचारात केवळ शहादा शहराच्या विकासावर भर दिला। जातीय मुद्द्यांपासून दूर राहत शहर केंद्रित विकासाचा अजेंडा मांडल्याने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा भक्कम पाठिंबा मिळाला, जो त्यांच्या विजयात निर्णायक ठरला। नगरसेवक संख्याबळात भाजप मजबूत असतानाही नगराध्यक्षपद अभिजित पाटील यांनी खेचून आणले। यामागे हीच लोकल कनेक्ट व विकासाचा मुद्दा ही समीकरणे निर्णायक ठरली। आता हा विश्वास शहराच्या विकासात कसा उतरतो याकडे शहादेकरांचे लक्ष लागले आहे। सर्व शहादेकर मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। आजच्या या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण सर्वांनी मतदार बंधू भगिनींनी जो निकाल दिलेला आहे त्याचा निश्चितपणाने आम्ही सन्मान करतो। आपण नगराध्यक्षपदाची जबाबदारी जनता विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून माझ्यावर टाकली। सर्वांचं मी मनापासून सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे माननीय मकरंद साहेब यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढली। निकाल काही असो, परंतु लोकशाहीमध्ये विचारांचं आदानप्रदान होऊन जो निकाल जनता देते त्याला आपल्या सर्वांना मान्य करावं लागतं, म्हणून मी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। त्यासोबत जे इतर 4 जण उभे होते त्यांचं देखील या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग घेतला, आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करत असताना ज्या नगरसेवक पदाचे उमेदवार ज्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला, ज्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे, अशा सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। या शहादा शहराने सर्वांनी पुन्हा एकदा एकत्रित येऊन काम करण्यासाठीचा हा कौल दिलेला आहे। आपण सर्वांनी शहादा शहरालाच प्राथमिकता ठेवून जर काम केलं तर निश्चितपणाने शहादा शहराचं भविष्य अधिक उज्ज्वल असेल, याच्या बाबतीमध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही। या सर्व प्रक्रियेमध्ये माझ्या ज्या सहकाऱ्यांनी, माझ्या परिवार असतील, माझे कार्यकर्ते असतील, माझे हितचिंतक असतील, आपण सर्वांनी रात्रंदिवस मेहनत करून ही सर्व यंत्रणा उभी केली, त्यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यासोबतच जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्यांना, त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मी एकच सांगेन की आपण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला, हार जीत चालू असते, परंतु आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवलेली आहे। जनतेने कौल दिलेला आहे तो आपण सर्वजण मान्य करूया। आपण देखील मग प्रतिस्पर्धी उमेदवार असतील, ज्यांचे आज नगरसेवकपदी ज्यांची निवड झालेली आहे,
अशांना देखील, त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मी एवढंच सांगेन की आपण सगळेजणांनी एकत्रित मिळूनच या शहादा शहराला पुढे नेलं पाहिजे, अशा प्रकारचा कौल शहादेकर जनतेने दिलेला आहे. त्या कौलला आपण सर्वजणांनी सन्मान दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण सर्वजण सोबत काम करून पुढं शहादा शहराला अजून कसं चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर नेता येईल हे मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण सर्वजण, सर्व शहादेकर नागरिक बंधू भगिनी, कुठल्याही प्रकारचं माझ्या मनामध्ये द्वेष ठेवण्याचं काही कारण नाही. आपण जो कौल दिलेला आहे तो आपण मान्य केला पाहिजे. कुठलेही नगरसेवक, प्रत्येकाने मेहनत केलेली आहे, परंतु एकदा जनतेने कौल दिला की तो आपल्याला मान्य करायचाच असतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेचं आपण निश्चितपणाने कौतुक केलं पाहिजे, लोकांचे मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे आणि जो निकाल दिला गेलेला आहे तर आपण मान्य करूया. एकमेकांच्या बद्दल जो काही आपल्या मनामध्ये किंतु परंतु या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निर्माण झाला असेल तो कृपया करून आपण दूर ठेवूया आणि शहादा शहराच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा कटिबद्ध होऊन एकत्र येऊया. एवढीच हात जोडून सर्वांना नम्र विनंती करतो. पुनश्च एकदा सर्व शहादेकर मायबाप जनतेचे, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व जेवढेही लोक या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह होते यांचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.